महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आलेली आहे। कळवा पोलीस स्टेशनमधून थोड्याच वेळापूर्वी त्यांना उल्हासनगर न्यायालयाकडे आणण्यात आलेले आणि ही दृश्य आपण बघतोय। या गाडीमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्याबरोबर अटक केलेल्या लोकांना ठेवण्यात आले, त्यांना तिथून आणण्यात आले। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीच्या आपण बघत असाल हो सगळे गेले याच गाडीतून गणपत गायकवाड यांना घेऊन आलेले आहेत। आपण बघत असाल गणपत गायकवाड आता कोर्टाच्या प्रांगणामध्ये प्रवेश करणे झालेले आहेत। आपण बघत असाल गणपत गायकवाडांची गाडी जी आहे या कोर्टाच्या प्रांगणामध्ये पोहोचलेली आहे आणि आपण व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपण बघत असाल ही जी लोक आहेत गणपत गायकवाड घेऊन आलेली गाडी जी आहे ही अर्धा कोर्टाच्या आतमध्ये गेलेली आहे आणि आपण बघत असाल आता गणपत गायकवाडांना प्रत्यक्ष हजर केले जाणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे की कशा प्रकारे ही सुनावणी होते आणि गणपत गायकवाड आणि त्यांच्या 2 आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते अशा प्रकारची ही सुनावणी गणपत गायकवाड यांना घेऊन येणारी जी गाडी आहे ही कोर्टाच्या प्रांगणामध्ये त्यांनी त्या गाडीने प्रवेश केलेला आहे। तर ही गाडी आता कोर्टाच्या प्रांगणामध्ये आल्या त्यामुळे गणपत गायकवाड यांना आता त्या गाडीतून काढलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे की पोलीस किती दिवसांची पोलीस कोठडी मागतायत आणि त्याप्रमाणे दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असलं। प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक जी आहेत ही समर्थक सुद्धा आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आता गणपत गायकवाडांना आपण बघा व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघत असाल गणपत गायकवाडांना उतरवलं जात आहे त्या प्रांगणामध्ये आहे आणि त्याप्रमाणे गणपत गायकवाडांना आता गाडीतून उतरवून कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे, कोर्टामध्ये नेले आले आहे। कोणत्याही क्षणी सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि सुनावणीनंतर समजेल की गणपत गायकवाड आणि त्यांच्यातून असलेल्या आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते। मात्र आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की गणपत गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 आरोपींना या उल्हासनगर कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे। प्रमोद, तो आपल्याबरोबर असंच थांब, अधिक अपडेट आपण तुझ्याकडनं घेऊ। पण आता उल्हासनगर न्यायालयामध्ये आपण पाहतोय गणपत गायकवाड यांना आणण्यात आलेलं आहे, याच वाहनातनं पोलीस वाहनातनं त्यांना आणण्यात आलं आणि आता काही क्षणामध्ये सुनावणीला जी ती सुरुवात होईल। अर्थात यामध्ये त्यांना पोलीस कोठडी दिली जाईल हे निश्चित आहे, तपासाकरता म्हणूनही पोलीस कोठडी देण्यात येईल, पण ती आता किती दिवसांची दिली जाते आणि अर्थात आयोग म्हणजे इन्क्वायरी ऑफिसरच्या वतीनं सरकारी वकील किती दिवसांची पोलीस कोठडी मागतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। पण आता तुर्तास जर आपण बघितलं तर 10 राऊंड त्यांनी फायर केले होते, ज्यापैकी 6 गोळ्या ज्या आहेत त्या महेश गायकवाड यांना लागल्या। माजी नगरसेवक महेश गायकवाड जे खरं तर शिंदे गटाच्या शिवसेना शहर प्रमुख देखील आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारा त्यांचाच मित्र राहुल पाटील याला देखील 2 गोळ्या लागल्याचं कळतंय। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडे। प्रमोद, हे तर निश्चित आहे की पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल। हो विशाल, निश्चित आहे की पोलीस कोठडी ही मिळणार आहे। मात्र ती पोलीस कोठडी किती दिवसांची असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। पोलिसांकडून 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र ती 14 दिवसांची दिली जाते की 5 दिवसांची दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र पोलीस कोठडी मिळणार आहे। पोलिसांनी ज्याप्रमाणे तपास सुरू केला आहे त्याप्रमाणे त्याच्या आधीच सीसीटीव्ही आणि इतर ज्या काही एव्हिडन्स आहेत ते हाताला लागलेले आहेत। मात्र आणखी काही त्यांना तपासाअंती जे काही पुरावे हवे ते मिळण्यासाठी त्यांनी आता पोलीस कोठडीची मागणी करतील आणि त्यामुळे पोलीस कोठडी किती दिवसांची दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही क्षणापूर्वीच या ठिकाणी गणपत गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 आरोपींना या उल्हासनगरच्या कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे। आता काही क्षणापूर्वी ते आता प्रवेशकर्ते झालेले आहेत आणि त्यांच्यासमोर प्रचंड मोठ्या पोलीस फौजफाटामध्ये ही जी गाडी होती ही या गणपत गायकवाडांना कळवे या पोलीस स्टेशनवरून घेऊन आली आणि त्याच्यानंतर उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये ही गाडी पोहोचली। आपण बघत असाल प्रचंड मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्याप्रमाणे गणपत गायकवाडांचे समर्थक या ठिकाणी जमले होते त्यांना या ठिकाणी हटवण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आपण बघत असाल हा जो पोलिसांचा गराडा आहे हा या छावणीचं स्वरूप एक प्रकारे जे आहे ते उल्हासनगर कोर्टाच्या बाहेर निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे आपण बघत असाल आता या सुनावणीला आता मिळालेल्या अपडेटप्रमाणे सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पोलिसांकडून केलेल्या मागणीला कितपर्यंत यश येते, किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल, या एकूण प्रकरणातला घटनाक्रम जर आपण लक्षात घेतला तर तो कशा पद्धतीने होता, म्हणजे काल रात्री हा सगळा प्रकार घडला त्यानंतर कशा घडामोडी घडत गेल्या? प्रमोद,
आपण बघत असाल ज्या पद्धतीनं उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये ज्याप्रमाणे चर्चा सुरू होती आणि अचानकपणे गणपत गायकवाड यांनी फायरिंग सुरू केली आणि त्याच्यानंतर फायरिंगमध्ये जे आहेत राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांच्या हाताला एक गंभीर अशा प्रकारची दुखापत झाली आणि त्याच्यानंतर मग पोलिसांच्या समोरच अशा प्रकारची घटना घडल्यामुळे पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली आणि तात्काळ गणपत गायकवाड आणि त्यांच्या 2 साथीदारांना हे ताब्यात घेतलं आणि त्यांच्या रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये राहिले. आता सकाळीपासून या प्रकरणाची जी कोर्टामध्ये ज्याप्रमाणे पोलिसांनी ज्यावेळेस आरोपींना अटक केली त्यामुळे त्यांना लगेच कोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी हजर केलं जातं आणि त्याप्रमाणे हजर करण्याचा जो काही हजर करणार होते. मात्र पोलिसांनी त्यांचं गंभीर प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी त्यांना सांगितलं की व्हीसीद्वारे आम्ही हजर करतोय. मात्र कोर्टाने स्पष्टपणे या संपूर्ण व्हीसीद्वारे त्यांना हजर करण्यासाठी नकार दिला. कोर्टाने सांगितलं की प्रत्यक्ष आरोपींना आपण हजर करा आणि त्यामुळे त्याच्यानंतर आता दुपारी 2 ते 2:30 वाजता व्हीसीद्वारे ज्यावेळेस सुनावणीला सुरुवात झालेली त्यावेळेस ज्यावेळेस कोर्टाने नकार दिला त्यावेळेस लगेचच पोलिसांनी अधिकची कुमक मागवली आणि त्यानंतर लगेचच कोर्टामध्ये या संपूर्ण या तिन्ही आरोपींना प्रत्यक्षरित्या घेऊन आलेले. त्यामुळे आता जवळपास 5:30 वाजून गेलेले आहेत आणि 5:30 वाजताही म्हणजे 5 वाजता कोर्ट बंद होते. मात्र अत्यंत गंभीर प्रकाराचा ही घटना असल्यामुळे प्रकरण असल्यामुळे कोर्ट अजूनही या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आता एक 5 मिनिटापूर्वीच गणपत गायकवाड आणि त्यांचे 2 बरोबर असलेले आरोपी आता या सुरू झालेली आहे. आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आता मिळालेल्या अपडेट प्रमाणे विशाल सुनावणी सुरू झालेली आहे. पोलीस कोठडी मागणार आहेत पोलीस आणि त्यामुळे आता ज्यावेळेस कोर्टाने ही संपूर्ण प्रकरण होतं हे प्रत्यक्ष आरोपींना हजर करा अशा प्रकारे निर्देश दिल्यामुळे पोलिसांच्या समोर नाईलाज असतं त्यांना ते आता घेऊन यायला लागले आणि प्रचंड मोठे म्हणजे जवळपास 200-250 पोलिसांच्या फौज फाट्यासह गणपत गायकवाड आणि त्यांच्या 2 सोबत असलेल्या आरोपींना आता कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे. कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. किती दिवसांची पोलीस कोठडी मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल विशाल. पोलीस कोठडी तर निश्चित आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. गणपत गायकवाड यांच्याबरोबर आणखीन 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. ते कोण आहेत नेमके? ते त्यांच्याबरोबर असणारे त्या गणपत गायकवाडांच्या सोबत काही त्यांच्यासोबत असलेले सहकारी होते ते त्यांनाही या ठिकाणी आता ठेवण्यात आलेले आहे. त्यांनाही सह आरोपी बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे आपण बघत असाल यांच्या गणपत गायकवाडांसोबत हर्षित केणी आणि संदीप सरवणकर अशा प्रकारे या 2 आरोपींची नावं आहेत. यांनाही गणपत गायकवाडांसह सह आरोपी बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्याही पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे आता आपण बघत असाल हालचाली सुरू झालेल्या आहेत. सुनावणी संपलेली आहे. लगेचच कोर्टाने हजर केल्यामुळे मला वाटते पोलीस कोठडी किंवा काय ते आपण बघत असाल व्हिज्युअलमध्ये ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुनावणी संपलेली आहे. कोणत्याही क्षणी गणपत गायकवाडांना जस्ट 2 मिनिटांपूर्वी आतमध्ये गेले आणि फक्त कोर्टासमोर हजर केले आणि लगेचच त्यांना आता बाहेर काढलेले आहे. प्लीज फक्त किती दिवसांची गणपत गायकवाडांना आता तर आपण बघत असाल एक 10 मिनिटापूर्वी गणपत गायकवाड यांना कोर्टामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि आता आपण बघतोय त्वरित ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. लगेचच त्यांना बाहेर काढण्यात आलं नाही. विशाल आपण बघत असाल ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि आता लगेचच त्यांना 2 मिनिटापूर्वी ज्यावेळेस आतमध्ये नेलं आणि लगेचच त्यांना बाहेर काढले जात आहे. आता पुन्हा एकदा पोलीस फौटा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यांना आता पुन्हा एकदा कलवे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पोलीस कोठडी मिळाली हे अजूनही समजलेलं नाहीये. त्यामुळे पोलीस कोठडी किती दिवसांची मिळेल हे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आपण बघत असाल प्रचंड अशा प्रकारचा फौजफाटा आहे. हे गणपत गायकवाडांना पुन्हा एकदा घेऊन जाण्यासाठी